हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तसेच झटपट बनणारी पनीर क्रिस्पीची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा आणि रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा। तर पनीर क्रिस्पी बनवण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 2.5 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, म्हणजेच मक्याचं पीठ घेतलेलं आहे। आता या मक्याच्या पिठामध्ये इथे मी 2.5 चमचे मैदा टाकून घेतलेला आहे। आता जेवढं कॉर्नफ्लॉवर घेणार तेवढंच आपल्याला इथे मैद्याचा सुद्धा वापर करायचा आहे। त्या मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी पाव छोटा चमचा सफेद मिरी पावडर टाकून घेतली। तुमच्याकडे जर का सफेद मिरी पावडर अवेलेबल नसेल तर काळी मिरी पावडरचा वापर केला तरीही चालेल। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेतले। सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। त्यानंतर ह्यामध्ये थोडे पाणी टाकून ह्याची एक कन्सिस्टन्सी तयार करून घेतली। जसं आपण बटाट्याच्या भजीचं पीठ तयार करतो तसंच आपल्याला हे सुद्धा पीठ त्याच थिक कन्सिस्टन्सीमध्ये इथे तयार करायचं आहे, म्हणजे घट्टसर स्लरी इथे तयार करायची आहे। तुम्ही बघू शकता जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच तयार करायचं आहे। आता मी इथे पनीरचे पीसेस घेतलेले आहेत। जर का बाहेरून पनीर विकत आणत असाल तर पहिला पनीरला धुवून घ्यायचं, त्यानंतर ह्याला असं लांब कट करून घ्यायचं। जर का तुम्हाला लांब कट नसेल करायचं तर तुम्ही स्क्वेअरमध्ये कट केलं तरीही चालेल। पनीरला मी या बॅटरमध्ये टाकून घेतलं आणि बॅटरमध्ये व्यवस्थितपणे हाताच्या मदतीने कोट करून घेतलं। आता पनीर खूप जास्त सॉफ्ट होतं त्यामुळे मी हातानेच ह्याला व्यवस्थितपणे कोट करून घेतलेलं आहे। साईडला मी इथे तेलसुद्धा तापत ठेवलं होतं। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मी इथे हे पनीरचे जे पीसेस आहेत कोट केलेले ते टाकून घेतलेले आहेत। एका टायमाला 4 ते 5 पीसेस टाकून मी व्यवस्थितपणे ह्या पनीरला फ्राय करून घेणार आहे। तर पनीर फ्राय करताना सर्वात आधी गॅसची फ्लेम हाय करायची, त्यानंतर पनीर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्या मध्येच ह्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। पनीर सुरुवातीला कढईमध्ये टाकल्यानंतर आहे ना खूप चिकटलं होतं, तर मी ना छोट्या स्पूनच्या मदतीने त्याला व्यवस्थितपणे वेगळं केलं। त्यानंतर मी इथे व्यवस्थित दुसऱ्या मोठ्या स्पूननी पनीरला पलटी करून घेतलं आणि पनीर एकदम असं कुरकुरीत होईपर्यंत म्हणजेच गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला चांगलं फ्राय करून घेतलं। आता हे पनीर व्यवस्थित चांगलं फ्राय झाल्यानंतर त्याला मी एका प्लेटमध्ये ते काढून घेतलेलं आहे। तुम्ही टिश्यू पेपरवरती काढू शकता किंवा बटर पेपरवर काढलं तरीही चालेल। पनीरमधलं जेवढं पण तेल आहे ते सर्व फक्त निघालं पाहिजे। पनीरचे पीसेस एकमेकांना असे चिटकलेले आहेत, पण जेव्हा ते थंड होतील ते अलगद निघतील, म्हणून त्याचं टेन्शन घ्यायचं कारण नाही। क्रिस्पीचा सॉस बनवण्यासाठी एका पॅनमध्ये इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवले। जोपर्यंत तेल तापते तोपर्यंत मी तुम्हाला इंग्रेडियंट्स दाखवते। तर 2 टेबलस्पून इथे बारीक चिरलेले लसूण, अर्धा टेबलस्पून बारीक चिरलेले अद्रक आणि 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची मी इथे घेतलेली आहे। हे सर्व जिन्नस मी पॅनमध्ये टाकून घेतले आणि अर्धा मिनिटभर हाय फ्लेमवरती ह्या सर्व इंग्रेडियंट्सला फ्राय करून घेतलेले आहे। आता पुढची प्रोसेस सगळी हाय फ्लेमवरतीच होणार आहे। अर्धा मिनिटभर अद्रक लसूण आणि मिरचीला तेलामध्ये फ्राय केल्यानंतर मी यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि 1 मिनिटभर हाय फ्लेमवरतीच कांद्याला परतवून घेतले। आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले, पण सॉस पुरतेच इथे मी मीठ टाकलेले आहे आणि अर्धा छोटा चमचा इथे मी सफेद मिरी पावडर टाकलेली आहे। जर का तुमच्याकडे सफेद मिरी पावडर नसेल तर काळी मिरी पावडरचा वापर करायचा आहे। सर्व इंग्रेडियंट्सला चांगलं मिक्स करून घेतलं। चिमूटभर साखर टाकून तिलासुद्धा मिक्स करून घेतली आणि 2 छोटे चमचे इथे मी पाणी टाकून घेतलं आहे, कारण की कुकिंग प्रोसेस थोडी स्लो व्हायला पाहिजे, कारण ह्या पुढे मला सॉसेस टाकायचे आहेत। सर्वात आधी इथे मी रेड चिली सॉस टाकून घेतला, जो मार्केटमध्ये मिळतो तो नाही टाकला आहे। तर काश्मीरी लाल तिखट मसाला मी 1 चमचा घेतला, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला चांगलं मिक्स करून तो इथे यूज केलेला आहे, कारण की मला मार्केटमधला रेड चिली सॉस आवडत नाही, त्याची टेस्ट मला फारशी चांगली वाटत नाही। नंतर 1 चमचा भरून मी इथे चिंगची शेजवान चटणी टाकून घेतलेली आहे। नक्कीच टाका, खाण्यासाठी एकदम मस्त लागते। त्याचबरोबर 2 चमचे इथे मी टोमॅटो केचप टाकून घेतलेले आहे। का तुम्हाला रेड चिली सॉस मार्केटमधला टाकायचा असेल तर तुम्ही हमखास टाकू शकता। मी पॅनमध्ये 1 चमचा भरून व्हिनेगर टाकून घेतलं, तसेच 1 चमचा भरून सोया सॉस टाकून घेतला। आता म्हणजे सर्व सॉसेस जे आहेत ते पॅनमध्ये टाकून झालेले आहेत। सॉसेस पॅनमध्ये टाकण्याआधी मी गॅसची फ्लेम स्लो केली होती। जर का गॅसची फ्लेम हाय ठेवली आणि सॉसेस टाकल्यानंतर सर्व सॉसेस असे उडतात अंगावरती, त्याचा चटकासुद्धा लागू शकतो, त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो करूनच हे प्रोसेस करायची आहे। आता जेव्हा सर्व इंग्रेडियंट्स म्हणजे सर्व सॉसेस एकदा मिक्स केले ना की मग गॅसची फ्लेम पुन्हा हाय केली। आता मी इथे एक स्लरी तयार करून घेतली। अर्धा चमचा मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतले, त्याला चांगलं मिक्स करून घेतलं। नेहमी जी आपण स्लरी तयार करतो ती स्लरी या पॅनमध्ये इथे मी टाकून घेतलेली आहे। ह्याची पुढची प्रोसेस सर्व जी आहे ती हाय फ्लेमवरतीच मी केली होती। व्यवस्थितपणे आता मी या कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीला या सॉसेसमध्ये मिक्स करून घेतले। सॉसेसला मस्त एक थिकनेस आला।
या सॉसमध्ये मी ते फ्राय केलेले पनीर टाकून घेतले आणि पनीरला हाय फ्लेमवरतीच चांगलं या सॉसमध्ये मिक्स करून घेतलं, म्हणजे टॉस करून घेतलं किंवा मिक्स करून घेतलं म्हणू शकता. व्यवस्थितपणे ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे. पनीरला सॉसेसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर 1 मिनिट मी गॅसची फ्लेम हायस्ट ठेवली, चालूच ठेवली. हे क्रिस्पी पनीर पूर्णपणे इथे रेडी झालं आहे. आता या क्रिस्पी पनीरवरती माझ्याकडे स्प्रिंग अनियन म्हणजेच कांद्याची पात नव्हती म्हणून मी कोथिंबीरीची गार्निशिंग केली. व्यवस्थितपणे एकदा ह्याला मिक्स करून घेतले आणि त्यानंतर गरमागरम क्रिस्पी पनीर घरच्या घरी तयार झालेले आहे. क्रिस्पी चिकन आपण हॉटेलमध्ये नेहमीच खातो, कधीतरी पनीर क्रिस्पीसुद्धा ट्राय करून बघा. खाण्यासाठी एकदम उत्तम डिलिशियस अशी लागते. घरच्या घरी माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.